सारिका आणि असे ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि नवरात्रांचे आनंद घेत असाल। तर नवरात्री संपत आलेली आहे, आता दसराष्टमी जवळ आलेली आहे। तर आपल्या छोटीशा आशावर जे जे उपाय दिलेले आहेत दसऱ्यासाठी, लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी खूप सारे उपाय तिथे दिलेले आहेत। तर जरूर त्यातले उपाय जो जमेल तो करत जाणे आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीला किंवा अडचणींना मात देण्यासाठी सज्ज राहत जा। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ते म्हणजे की राहू स्वतःची चाल बदलत, राहू आणि केतू दोघही जण स्वतःची चाल बदलत आहेत आणि सगळ्यात क्रूर ग्रह कोण आहेत? तर राहू केतू आहेत। तिथे आपल्या आयुष्यामध्ये राहू केतू शनी मंगळ हे जे करतात हे ग्रह बाकी कुणी आपल्याला करत नाही। ते चांगलंही करतात आणि वाईटही करतात। त्याच प्रकारचं 30 ऑक्टोबर पासून राशी परिवर्तन करत आहेत राहू आणि केतू। त्याबद्दलच्या राहूची माहिती 12 राशींवर काय होणार आहे, त्याचा असर याची माहिती मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे। उद्याचा व्हिडिओ आपला आठवड्याचा होईल आणि सोमवारी केतू काय आपल्याला करणार आहे किंवा काय त्याच्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे, आपण चाली बदलतोय तो म्हणून, तर ते मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सोमवारच्या किंवा मंगळवारच्या व्हिडिओमध्ये। 30 ऑक्टोबर 2023 पासून राहू आणि केतू दोघंही बदलत आहेत 12 राशीप्रमाणे। यांचे दिवस पण बदलणार आहेत। तर काय काय घडणार आहे आपल्या राशींमध्ये हे जरूर बघा, त्याप्रमाणे उपाय करा किंवा सावध व्हा। जिथं उपाय आहे तिथं मी उपाय सांगत आहे, जिथं उपाय नाहीये तिथं उपाय नाहीये समजा आणि फक्त आपल्याला नवग्रहाची पूजा करायची एवढंच समजा। याच्यातल्या राहू केतूची पूजा करणं हे अतिशय महत्वाचं आहे। त्यामुळं आता 12 राशीकडं नवग्रह चौकी ही 1.5 वर्ष तर असणं गरजेचं आहे। नवग्रह चौकी माझ्याकडनं घेतल्यावर त्याची पूजा करताना शक्यतो हे वरचं लॅमिनेशन जाऊ नका, त्याला पाणी वाहणं, त्याला अजून काही करू नका। रोजचं वर्ण हळदी कुंकू वाहणं आणि एखादं फूल वाहणं आणि नवग्रहांचा मंत्र म्हणणं हे सगळ्यात जास्त आपल्यासाठी फायदेशीर आहे। नवग्रह चौकी सारखं दुसरं तिसरं आता कोणतंही आपल्याला काम करू शकत नाही। एकदा राहू केतून स्वतःची चाल बदलल्यावर एक टायगर आय ब्रेसलेट आणि एक नवग्रह चौकी, दोनच गोष्टी आपल्यासाठी सक्सेस आहेत, त्या काम आपण करणार आहे। तर नवग्रह चौकी ज्यांनी अजून घेतली नसेल तर त्यांनी नॉट असेल, पण जिथं तुम्हाला गरज आहे, हीच गरज आहे कलियुगाची, का तर तुम्ही असं कुठं जाऊन ग्रहांचं दर्शन घेणार नाही ना, नवग्रह रोजच्या रोज तुम्ही हे करणार आणि मग वाईट दिवस यायला लागल्यावर ताई वाईट दिवस काय येत आहेत हे विचारत राहणार। तर राहू केतू चाल बदलत आहेत, कुणाला वाईट दिवस येणार आहेत, कुणाला चांगले दिवस येणार आहेत, तर जरूर पुढचा व्हिडिओ नीट ऐका। तर राहू कायमस्वरूपी 1.5 वर्षासाठी आपली रास बदलत असतो। कुठल्याही राशीमध्ये तो 1.5 वर्ष राहत असतो, म्हणजे 18 महिने राहत असतो। आता तो मीन राशीमध्ये जात आहे, त्यामुळं मीन राशीला ह्याची जास्तीत जास्त फळं मिळणार आहे। ज्या मीन राशीला परदेशात सेटल व्हायचे चान्स जास्तीत जास्त आलेले, ज्यांना परदेशात जायचं आहे ते या 1.5 वर्षात जाऊ शकतात किंवा ते सगळे चान्स त्यांना मिळू शकतात। त्याचप्रमाणे सेटलही होऊ शकतात। घरासाठी खर्च वाढते होतील, या 1.5 वर्षात परिवर्तन भरपूर होणार आहे। त्यामुळं पैसा कमवाल पण तितकाच आणि घालवाल पण तितकाच, पण त्याच मध्ये या 1.5 वर्षात मीन रास खूप काही पैसा कमावू शकते, पण थोडा शिल्लक ठेवा म्हणजे तुमची पुढची पिढी सुद्धा बसून खाईल। एवढं 1.5 वर्ष पैसा कमाईसाठी मीन राशीसाठी चांगलं आहे। तर मग आपण तो पैसा वापरायचा कसा, कमवायचा कसा, दानधर्म कसा करायचा ह्याचं प्लॅनिंग ठेवा, कारण राहूला लागतं प्लॅनिंग। जर प्लॅनिंग करून जो चालतो त्याच्या मागे राहू लागत नाही। त्यामुळे प्लॅनिंग करा पहिल्यांदाच, आज बसल्या पुढचं 1.5 वर्ष आपल्याला काय करायचंय ते, त्यावेळी राहू तुम्हाला भरभरून साथ देईल आणि चांगलं करून जाईल। मीन राशीसाठी चांगलं आहे हे, त्यामुळे तब्येतीची डामाडौल होणार आहे, पण बाकी पैसा कमाई इथं तुमची गोष्ट चांगली आहे, त्यामुळे ते कमवाल। चला तर सगळ्यांच्याच राशीचं बघूया। मीन राशीचं म्हणाल ताईची रास आहे म्हणून ताई सांगत बसती, पण असं नाहीये। तर सगळ्या, कारण तो त्या राशीत जात आहे म्हणून, तर सगळ्या राशींवरचे काय परिणाम होणार आहे ते आपण बघूया। तर मेष रास, खर्च करू नका। सगळ्यात मोठं जे प्लॅनिंग, सगळ्या राशींनी हेच लक्षात ठेवा, प्लॅनिंग गरजेचं आहे, लिखाण गरजेचं आहे। तुमची पुढची स्टेप काय आहे हे आज ठरवणं गरजेचं आहे। तर राहू काही करणार आहे, त्यांना प्लॅनिंग खूप पसंत आहे,
आणि नवग्रह चौकी, नवग्रह मंत्र, राहूचा मंत्र सगळं करणं गरजेचं आहे आपल्याला आता. तर खर्च नको यासाठी सावध राहा. तुम्ही पैसा कमवणार आहात पण खर्च जास्त करणार आहात या गोष्टीकडे लक्ष द्या. जर प्लॅनिंग न चाललात तर पैसा जाईल सुद्धा, येईल सुद्धा आणि राहील सुद्धा, तिन्ही गोष्टी घडू शकतात. काय करायचं आहे तुम्हाला यासाठी सावध राहा. खर्च अचानक येतील या गोष्टीसाठी सावध राहा. आणि काय करायचंय तुम्हाला तर शिव उपासना करा. राहू केतूला शांत करायचंय तर शिव उपासना करा. बाकी काही गरज नाही आपल्याला दुसरी कुठली गोष्ट करायची. नवग्रह चौकी रोजच्या रोज राहू केतूंना आनंदित ठेवा. मी तुमची पूजा अर्चना करतोय आणि महादेवाची उपासना करा. वृषभ राशीला इन्कम वाढेल. जी नवीन पिढी आहे, मुलं आहे, त्यांच्यासाठी नवीन साधन मिळेल. तुम्हाला काय कमवायचं आहे, तुम्हाला बिझनेस घालायचा आहे, अजून काय करायचंय यासाठी अनेक साधनं तुमच्या समोर येतील. पण त्यावरच तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्यावरच प्लॅनिंग करायचंय, त्यातनं पुढे जायचंय. म्हणजे नवीन बिझनेस करताना करा, लाभ आहे त्याच्यात, फक्त विचारपूर्वक करा. कारण तुमच्या पुढे 4-5 एकदम येतील आणि त्यातलं काय आपल्याला करणं गरजेचं आहे याचा बुद्धीचा वापर करा. इथं प्लॅनिंग करा तुम्ही. म्हणजे पुढचं 1 वर्ष 1.5 वर्षच नाही तर पुढची लाईफ सुद्धा तुमची नीट जाऊ शकते. एवढं या 1.5 वर्षात तुम्हाला घडू शकतं. आपलं सर्व छान होईल, पैसा राहील, खर्च होईल, बाकी सगळं राहील. पण काळजी घ्यायची आहे वृषभ राशीनं, ती म्हणजे स्वतःच्या पायांची दुखणी, पाय चमकणे, पाय प्लॅस्टर होणे, पाय दुखणे, पायाचे गोळे दुखणे, या सगळ्या गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष देणं हे गरजेचं आहे. राहूची सेवा करत राहावा. डॉग तुम्हाला ब्लॅक दिसला तर त्याला ब्रेड, बिस्किट, चपाती घालत राहा. म्हणजे राहू सुद्धा शांत राहतील. पुढची उपासना आहे तुम्हाला एकतर सोनं थोडंसं अंगावर धारण करा. वृषभ राशीने एखादी अंगठी घाला, बाळी घाला, चेन घाला. पुरुष असेल, जेंट्स असेल, जेंट्स असेल, लेडीज असेल, काही असेल तर थोडंसं सोनं धारण करा. म्हणजे या गोष्टीसाठी काय होईल, गुरु पण तुम्हाला पाठबळ देईल आणि काही गोष्टी वाईट होणार आहेत. पाय म्हणजे दुखणं वगैरे या गोष्टी घडणार नाहीत. त्याप्रमाणे तुमचे जे गुरु आहेत, म्हणजे आता माझे गुरु आहेत बाबा साईबाबा, तर मी त्यांची उपासना, तुमचे स्वामी समर्थ आहेत त्यांची उपासना, गजानन महाराज आहेत त्यांची उपासना करणं गुरूंची हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. कारण या 3 आता जेव्हा राहू केतू चाल बदलतात त्यावेळी त्याचा असर बुध ग्रह, शनी ग्रह आणि गुरु ग्रह यावर होतो. म्हणजे राहू केतू, बुध, शनी आणि गुरु म्हणजे किती झाले बघा. हे 5 ग्रह तर इथंच आहेत. मग या नवग्रहाची आपल्याला किती गरज आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या. पुढची रास आहे तर गुरुची उपासना जरूर करा. पुढची रास आहे मिथुन रास. तर आता याआधी तुम्हाला कामं मिळत नव्हती, करायची जिद्द होती पण कामं मिळत नव्हती. आता तुम्हाला कामं मिळायला सुरुवात होईल. या 1.5 वर्षामध्ये सेटल व्हायचे योग तुमचे आहेत. जे काम मिळेल ते काळजीपूर्वक करा, जी नोकरी मिळेल ती काळजीपूर्वक करा, जो धंदा व्यवसाय व्यापार घालाल तो काळजीपूर्वक करा. प्लॅनिंग गरजेचं काय आहे, प्लॅनिंग करा. 4 नोकऱ्या येतील, 5 नोकऱ्या येतील, करायची कुठली ही बुद्धी तुमची चालली पाहिजे. हे केलं तर पुढचं आयुष्यच तुमचा या 1.5 वर्षात सेटल होणार आहे. तर याची काळजी घ्या. श्रीकृष्णाची किंवा विष्णूची उपासना करा म्हणजे तुम्हाला कोणतीही वाईट फळं मिळणार नाहीत. आणि नवग्रह चौकीची पूजा जरूर करा. पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीची ओळख दुनियेत होईल. कोणी कर्क राशीचा अचानक युट्यूबर बनू शकतो, कोणी मोठा हिरो बनू शकतं, कोणी नेता बनू शकतं. काहीही कुठलंही एखादं काहीतरी असं काम कराल की त्याने एक तुमची ओळख बनून जाईल. या प्रकारचे ग्रह तारे आता तुमचे किंवा राहू तुम्हाला देत आहेत. नेम फेम सगळं मिळेल पण त्याच बरोबर कोणत्या तरी मोठ्या दुःखाला तोंड द्यावं लागेल. आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती याच्या आयुष्याकडे थोडंसं लक्ष द्या. आजारपण काय पण एखादं मोठं कुणीतरी, मग ते तुमचे गुरु असू दे, बॉस असू दे, बहीण असू दे, आई असू दे, वडील असू दे, यांपासून थोडासा दुःखाचा काळ या 1.5 वर्षामध्ये तुमच्याकडं येणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की देव तुम्हाला देत आहे त्याचं प्लॅनिंग करा पण ते कोणाला बोलू नका. आपण जे गोष्टी ज्या आपल्याला उद्या करायच्या आहेत त्या गोष्टी जर आपण आज सांगायला लागलो कुणाला तर त्याला नजर लागते, ते कधी घडत नाही. त्यातनं राहू केतूची दशा जर चालू असेल आणि आपल्या मनातले विचार, मनातले प्लॅनिंग जर आपण दुसऱ्याला सांगितले तर चाल त्यांची फिसकटते. राहूला चुगली पसंत नाही, तो ते काम करायचं ते करतो.
करतो बरोबर आणि मग आपली घसरण होते, ना की चढत जातो आपण. त्यामुळं थोड्याशा काहीतरी अप्रिय घटना आपल्या आयुष्यामध्ये या 1.5 वर्षात घडू शकतात. सॉरी, पण जे आहे हे सत्य आहे, ते सांगणं काम आहे. काय करा तर देवळामध्ये रुद्रपाठ करा. महादेवाच्या देवळामध्ये एखादा रुद्रपाठ करा. या वर्षात तुम्हाला ज्या ज्या वेळी शक्य आहे, प्रदोषाला करा, सोमवारचा करा, रुद्रपाठ जरूर करा. व्यवस्थित ब्राह्मणांकडनं रुद्रपाठ करून घ्या महादेवाच्या मंदिरामध्ये. पुढची रास आहे सिंह रास. तर सिंह राशीचा मनात चलबिचल कायम राहील. घरातील कुणीतरी मोठ्या, मीन राशीचे तुम्ही जेंट्स असाल, सिंह राशीचे तुम्ही जेंट्स असाल, नाही तर सिंह राशीच्या तुम्ही लेडीज असाल किंवा छोटी पोरं असाल, की घरातलं तुमच्या कुणीतरी मोठ्या गोष्टीमध्ये फसवणूक तुमची होणार आहे किंवा फसेल. या गोष्टीमध्ये अफेअर सुद्धा येऊ शकतं, की तुम्हाला कोणीतरी लेडीज फसवेल, तुम्हाला कोणीतरी जेंट्स फसवेल, कुठंतरी व्हिडिओ काढणे, कुठंतरी काय करणे, या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये सिंह राशीच्या घडू शकतात आणि त्यामुळं टॉर्चर लाईफ 1.5 वर्षाची तुम्हाला जगावी लागणार आहे. त्यामुळं तुम्हालाच हे सगळं निस्तरावं लागणार आहे. या गोष्टीच्या मनाची तयारी ठेवा, मेंटली तयारी ठेवा आणि घराकडे लक्ष द्या आपल्या, की कोण चुकीचं पाऊल टाकत आहे, त्यामुळं आपल्याला हे निस्तरावं लागेल. तर या गोष्टीकडे लक्ष द्या. कोणावर जळू नका, कारण तुम्हाला थोडेसे दिवस वाईट येणार, त्यामुळं तुमची जळकुटी प्रवृत्ती बाहेर येणार आहे. वाईट वाटून घेऊ नका, हे सत्य आहे आणि मी सत्य बोलते हे सगळ्यांना माहित आहे, की जळकुटी प्रवृत्ती म्हणजे ते आपलं मूल असो, आपली आई असो, बहीण असो, वडील असो, मैत्रीण असो, कुणाची तरी तरक्की होत आहे, कुणीतरी धनवान बनत आहे, ह्यासाठी जर तुम्ही जळत गेला तर तुमचा पायच जळेल. या प्रकारच्या ग्रहदशा तुमच्या आहेत. त्यामुळे शांत राहा, गुरुचं नामस्मरण करा, मेडिटेशनसाठी थोडासा वेळ द्या आणि या गोष्टीपासून लांब राहा. देवाच्या सानिध्यात राहिलात, मेडिटेशनच्या ध्यानात राहिलात तर जळकुटा स्वभाव हा दाबला जाईल आणि तुमची उन्नती होईल. जळणं ही तुमची उन्नतीला मोठी बाधा आहे. राहू तुम्हाला मोठी बाधा निर्माण करेल, त्यामुळे या गोष्टी करू नका लाईफमध्ये. कन्या रास. कन्या राशीला एकच गोष्ट आहे, यामध्ये पार्टनर मिळेल, नाहीतर पार्टनर तुटेल, नाहीतर मग अजून काय काय. तर सगळ्यात मोठं आहे की कन्या राशीची जी लग्नाची राहिली आहे, 1.5 वर्ष हालचाल करा. लग्न नसतील ठरली तरी या 1.5 वर्षात तुमची लग्न होतील. दुसरी गोष्ट आलं पार्टनर. जर तुमचं लव्ह रिलेशनशिप मध्ये असाल तर आपल्या पार्टनरकडे लक्ष द्या, नाहीतर रिलेशनशिप तुटू शकते. त्याच्यापेक्षा पार्टनर कोण येतं तर बिझनेस पार्टनर. बिझनेस पार्टनर मध्ये सुद्धा ही घटना घडू शकते की एक पार्टनर खूप सारं काम करतोय, खूप सारा पैसा लावतोय आणि दुसरा आळशी सारखा बसून राहतोय. या गोष्टीमुळे ती पण पार्टनरशिप तुटायची शक्यता आहे. जर तुम्ही या 1.5 वर्षात कुठं पार्टनरशिप करणार असाल, कुठं रिलेशनशिप मध्ये असाल, पती पत्नी भांडणं होत असतील, तर या सगळ्या गोष्टीसाठी सावध राहा. प्लॅनिंग करा, असा पार्टनर शोधा की जो पुढे जाऊन आपल्या उपयोगी पडणार आहे, ना की त्याच्यामुळे कुठंतरी आपण गाळात जाणार आहे. एवढंच करणं, स्वतःच्या बुद्धीचा वापर करणं आणि प्लॅनिंग करणं हाच तुमचा उपाय आहे. तरी सुद्धा गोसेवा करू शकता तुम्ही. पुढची रास आहे तुळ रास. तर तुळ राशीला पॉवरफुल समय आहे. शत्रू तुमच्या समोर टिकणार नाही. जो कोणी शत्रू असेल तो टिकणार नाही. त्यानं मनातनं जरी विचार केला, जो विचार तो तुमच्याबद्दल करेल त्याच्यासाठी तोच विचार लागू पडेल. शत्रूचा तुमच्या पुढे काही टिकाव लागणार नाहीये. पण तुम्ही स्वतः षडयंत्र कराल, कुणासाठी तर स्वतःसाठीच कराल. जे कराल ते स्वतःवर येईल. राहू हेच करू ते कराल. त्यामुळं विचार चांगले, कष्ट भरपूर, कर्म चांगली, एवढंच लक्षात ठेवणं तुमच्यासाठी जास्त गरजेचं आहे. प्रॉपर्टी मिळेल, घराची दुरुस्ती करू शकता, पण खर्च वाढणार आहे. त्यामुळं जुनं घर नवीन करायला काढलं आहे तर जपून करा, किंवा तेवढा पैसा आपल्याकडे आला असेल तर करा, नाही तर या भानगडीत सध्या 1.5 वर्ष पडू नका. काढाल तुम्ही एवढंच बांधायला आणि बांधकाम घडेल खूप मोठं, तिथं पैसा पुरा पडेल, मग मानसिक टेन्शन, मग कर्ज बाजार हे सगळं होईल. त्यापेक्षा 1.5 वर्ष थांबणं हे सगळ्यात योग्य आहे. जर जुन्या घराचं काढायचं असेल तर नवीन घर प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करू शकता. तर
तुम्ही सुद्धा देवीची उपासना कोणत्या ना कोणत्या चालू ठेवा आणि नवग्रह चौकीची उपासना ही झालीच पाहिजे. राहू केतूचे मंत्र किंवा संपूर्ण नवग्रह मंत्राचा पाठ हा रोजच्या रोज झालाच पाहिजे. पाठ नसेल, वाचत नसाल तर मोबाईलवर टाईप करा नवग्रह मंत्र आणि रोजच्या रोज ऐका. सगळ्या घराला ऐकू दे, मोठ्या आवाजात लावा, घरातल्या वातावरण शुद्ध होऊ दे. ध्वनी ज्या इतक्या पॉवरफुल आहेत, रेकी इतक्याच ध्वनी सुद्धा पॉवरफुल आहेत की त्या आपल्याला घंटा का असते देवळामध्ये, तो नाद का असतो देवळामध्ये, का तर आपलं चित्त एकाग्र व्हावं म्हणून आपण आधी घंटा वाजवतो आणि त्या ओमच्या नादामध्ये आपण बाकीचं दर्शन घेत असतो. त्यामुळं आयुष्यात लक्षात ठेवा. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशींच्या मुलांकडनं चांगल्या बातम्या मिळणार आहेत. मुलांची उन्नती होणार आहे. केलेल्या कष्टाचं चीज होणार आहे. ज्या आई वडिलांनी किंवा कुणीही मुलांसाठी आयुष्य घालवले त्यांना मुलांकडनं त्यांची उन्नती आहे, मुलांची हे कळणार आहे. तरी सुद्धा आता म्हणजे मुलं सुद्धा मोठी झालेत अशा लोकांना स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे. स्वतःकडे लक्ष द्या, मेडिटेशन करा, आवडत असेल तिथं फिरून या, आवडत आहेत या गोष्टी करा. मनाचा आनंद मिळणं या 1.5 वर्षात तुमच्यासाठी आता अतिशय गरजेचं आहे. ऊर्जा तुम्हाला पाहिजे अजून पुढे जगायची, अजून उमेदीनं पुढे जायची. त्यासाठी स्वतःला वेळ देणं, स्वतःवर लिखाण करणं, आपल्याला काय प्लॅनिंग आहे, आपल्याला काय हवं आहे याच्यावर लिखाण करणं, नवग्रहांवर विश्वास ठेवणं, लॉ ऑफ अट्रॅक्शनवर विश्वास ठेवणं, या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी गरजेच्या आहे. व्यस्त राहू नका. थोडासा वेळ स्वतःसाठी द्या. तो वेळ मेडिटेशन मध्ये घालवा. ज्याला मेडिटेशन येत नसेल त्यानं त्या वेळात देवीची उपासना करा. 1.5 वर्ष तुम्ही हे काम केलं तर 1.5 वर्षात आयुष्य बदलून जाईल. पुढची रास आहे धनुरास. धनुराशीला प्रॉपर्टी खरेदी करू शकता, घर बांधू शकता, नवीन अजून कुठलीही गोष्ट करू शकता. पण सगळं आहे, पैसा मिळेल, सगळं मिळेल, पण मागील विचार मी खूप दिवस सांगते धनुराशीच्या डोक्यात जे मागचे विचार बसलेले आहेत ते जर तुम्ही काढले तरच तुमचा उन्नतीचा काळ आहे. नाहीतर आहे याच मानसिक टेन्शन मध्ये राहाल, आहे याच संशयांमध्ये गुंतून राहाल. घडलेलं काही नाही, पण स्वतःच्या मनानं केलेलं एक चित्र तुम्हाला रसातळाला नेऊन घालवेल. त्यामुळं धनुरास सावध व्हा. तुम्हाला जे झालंय गेलंय, मागं गेलंय, स्वतःचे नवीन विचार जगासमोर आणा, स्वतःच्या आयुष्यात आणा. त्याच वेळी हे 1.5 वर्ष राहू तुम्हाला व्यवस्थित साथ देईल. नवग्रह चौकी वापरणं, टायगर आय ब्रेसलेट वापरणं अतिशय गरजेचं आहे सगळ्यांसाठी. आता अख्ख्या सगळ्यांना राहू केतू आहे, पण आपल्याला त्यातनं उन्नती मिळवायची. दोन्ही तुमच्या हातात आहे. राहू चांगलं पण करतो, राहू वाईट पण करतो, पण आपले कर्म, आपली कष्ट, आपला विश्वास, आपला त्याच्यावरची जे काही आपण राहूसाठी करू या सगळ्या गोष्टी आणि प्लॅनिंग, जे आळशी माणसं आहेत, जे बिना प्लॅनिंगच्या अस्ताव्यस्त व्यवहार करतात, बिझनेस करतात, नोकरी करतात, घरकाम करतात, त्यांच्यासाठी राहू हा त्रासदायक आहे. पण बाकी जे प्लॅनिंग करतात त्यांच्यासाठी राहू काहीही नाही. पुढची रास आहे धनुराशीनं कोणत्या तरी तीर्थस्थानी जाऊन स्नान करा, म्हणजे तुमचं डोकं शांत येईल. मकर रास. मकर राशीला नेटवर्क पासून फायदा मिळणार आहे. ऑनलाईन बिझनेस करत असाल तर विक्री वाढणार आहे. शेअर मार्केटमध्ये काम करत असाल तरी सुद्धा तुमचं काम व्यवस्थित होणार आहे. प्लॉटचे व्यवहार करत असाल तरी पण काम तुमचं होणार आहे. एवढा पैसा तुमच्याकडे येऊ शकतो. कर्म, कष्ट, उपासना या सगळ्या जोरावर ग्रहताऱ्यांनी तुम्हाला साथ दिली आहे, पण वागायचं कसं हे तुम्ही ठरवायचंय. तुम्ही जर नवग्रहांची पूजा केली, राहूची पूजा केली तर राहू तुम्हाला प्लॅनिंग करायला डोकं देईल, पण नाही केली तर जीवन अस्ताव्यस्त होईल. हे मात्र लक्षात ठेवा. त्यामुळं पैसा कमवायचे दिवस आहेत. देव देत आहे, ग्रह देत आहेत, ते घ्या. कारण हा पैसा 1.5 वर्षात कमवलेला पैसा हा तुम्हाला पुढे खूप दिवस उपयोगी पडणार आहे. त्यामुळं करा. उपाय काय कराल तर गोमातेची सेवा करा आणि महादेवाची सेवा करा. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीला पैसा मिळणार आहे पण प्लॅनिंग पाहिजे आहे.
कुंभ रास आळशी रास आहे, ती थोडीशी कामाला चालढकल करणारी रास आहे. पण तेच न करता प्लॅनिंग करा. जे काही तुमचं जीवन बदलून टाकणारा शनी सुद्धा तुमच्या बरोबर आहे, त्यात राहू केतू आले आहेत, पण ते वाईट मार्गाने आलेले नाही आहेत. पण तुम्हाला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा कुंभ राशीवाले 1.5 वर्षात जे कमवाल ते आयुष्यभराला तुमच्या पुढे, आज 1.5 वर्षात जे काही तुम्ही कराल ना ते पुढे आयुष्यभर तुम्हाला टिकणार आहे. तुमचं करिअर बदलून जाईल, आयुष्य बदलून जाईल. असे हे तिन्ही ग्रह तुम्हाला पॉवरफुल आहेत सध्या. पण करणं तुमच्यासाठी आहे. काय करायचं नाही आणि काय करायचं हे बघूया. खर्च घरासाठी करू नका. कुठं घराचं बांधकाम कुठं तुटलंय फुटलंय यासाठी खर्च करू नका. राहूला ते पसंत नाहीये, त्यामुळे या गोष्टी करू नका. जेवढा पैसा वाचवाल तेवढा पैसा तुमच्या पुढच्या काळी उपयोगी पडणार आहे. शनी महाराज आहेत, राहू महाराज आहेत, केतू महाराज आहेत, लखपती बनायचे योग आहेत. पण आहे कुणावर? सगळं तुमच्यावर. त्यामुळं पती पत्नी मुले परिवार जर कुणी असेल, अजून आपले भाऊ भावंड बाकी इकडं तिकडं कुणाचं लग्न निघालं दिले 1000 रुपये, कुणाचं काय निघालं दिले 1000 रुपये, हे करायची गरज नाही. कुंभ राशीच्या महिला व्यवस्थित संसार करणं गरजेचं आहे. काटकसर जर केली, शनी देणारे तुम्हाला, राहू देणारे तुम्हाला, पण त्याची उतमात करायची नाहीये. कुंभ राशीने हे लक्षात घ्या, उतमात करायची नाहीये, तर ठेवायचं आहे. जपून ठेवा, तर ते तुम्हाला पुढे जाऊन उपयोगी पडेल. आळस सोडा, प्लॅनिंग करा. राहू शनी सगळे आपल्याला चांगली साथ देणार आहे. तर घरासाठी थोडासा कमी पैसा पण घालवा आणि वेळ पण घालवा. कामावर फोकस करा की तुम्हाला पैसा कमवायचा आहे. या गोष्टीवर फोकस करा, म्हणजे तुमचं व्यवस्थित होणार आहे. अशी वेळ येणार आहे की आजपर्यंत तुम्ही जी हिम्मत केली नाही, राहू तुम्हाला हिम्मत देणार आहे. जी हिम्मत केली नाही ती हिम्मत करून दाखवाल. काही गोष्टी तुम्ही आयुष्यात सहन करत बसला पण बोलला नाही, या गोष्टी बोलायची हिम्मत तुम्हाला राहू देणार आहे. ज्यावेळी ती देईल त्यावेळी बोलून घ्या, नाही तर आयुष्यात परत तो चान्स नाही. या 1.5 वर्षात जो चान्स आहे तो पुन्हा नाहीये. त्यामुळे जिथं हिम्मत तुम्हाला होईल तिथं बोलून घ्या. गपगुमान राहून सहन करणं या गोष्टी कुंभ राशी करत असतात कायम, त्या करू नका. जी लोक घरापासून लांब आहेत, म्हणजे मिलिटरी असेल किंवा एखादा व्यवसाय असेल, काय असेल, जी लोक घरापासून लांब आहेत त्यांची उन्नती होणार आहे. त्यांच्याकडं पैसा भरभरून येणार आहे. का तर राहूचं काय आहे तुम्हाला की पारिवारिक दृष्टी तुमची, जर तुम्ही परिवाराकडे लक्ष देत बसलात तर त्याच्यावर जास्त खर्च होणार आहे. तुम्ही बाहेर राहून खर्च केला त्यांच्यासाठी तर तो माफक खर्च होणार आहे आणि मग तुम्हाला राहू भरभरून देणार आहे. आणि घरी राहणाऱ्या माणसांचं काय होणार आहे? आला पैसा वापर, आला पैसा वापर. पण जे नोकरीमॅन आहेत, बाहेर राहतात, त्या लोकांचा पैसा वाचणार आहे. राहू तिथं तुम्हाला मदत करणार आहे, कारण तुम्ही फॅमिलीपासून लांब असणार आहे. आत्ता धोका कुठं नाही तुम्हाला? फॅमिलीपासूनच. त्यामुळं फॅमिलीपासून लांब आहेत त्यांनी बिलकुल काळजी करू नका. पैसा जेवढा वाचवता येईल तेवढा वाचा. राहू महाराज तुमच्या पाठीशी आहेत. लखपती बनायचे योग आहेत कुंभ राशीला, एवढं लक्षात ठेवा. लखपती असतील ते करोडपती बनतील आणि करोडपती ते असतील ते अरबो खरबोपती सुद्धा बनतील. राहू शनी असे ग्रह आहेत, त्यांनी जर द्यायचं ठरवलं ना तर ते भिकाऱ्याला सुद्धा राजा बनवतात, असे ते ग्रह आहेत. त्यामुळं मी सांगत असते, नवग्रह चौकी असू द्या जवळ, कधीतरी राज्य व्हाल. पुढची रास काय उपाय करायचा आहे? कोणाचंही मन दुखवू नका. जिथं जमेल तिथं देवीची उपासना करा, स्त्री शक्तीची उपासना करा, देवीची उपासना करा, बस बाकी काही करू नका. पुढची रास आहे मीन रास. मीन राशीलाच राहू त्यांच्याच राशीमध्ये आलेला आहे. त्यांच्याच राशीमध्ये 1.5 वर्षासाठी मुक्काम ठोकणार आहे. गोचर काय आहे? सगळ्यात प्रभाव पडणार आहे ना मीन राशीवर, कुंभ राशीवर, या राशींवर सगळ्यात जास्त या गोष्टींचे प्रभाव पडणार आहे. तर राहू गोचर चालू होत आहे. फक्त तुम्हाला गरज आहे, राहू भरभरून देणार. मीन रास प्लॅनिंगची रास आहे, ती कधीही पाऊल उचलत नाही बिना प्लॅनिंगची. त्यामुळे राहूला ही रास पसंत आहे. राहू त्यांना कधीही त्रास देत नाही. राहू काळात ना तुमचे ऍक्सिडेंट होणार आहेत, ना हातपाय मोडणार आहेत, ना काही होणार आहे. तरी सुद्धा तुम्ही प्लॅनिंगनं काम करणार,
अफाट पैसा मिळणार. मीन राशीला आयुष्यभर नाही मिळालेला पैसा हा तुम्हाला या 1.5 वर्षात कमवायला येईल. एवढे चांगले योग, एवढं चांगलं राहू तुम्हाला देणार आहे. पण करायचं काय आहे? काम 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 करण्यामुळं तब्येतीवर दुर्लक्ष होणार आहे आणि मग तब्येत खराब झाली तर तिथं आधीच 7.5 चालू आहे. त्यात राहू महाराजांनी जर तुमची तब्येत बिघडवली तर त्यातनं वर येणं या 1.5 वर्षासाठी अतिशय अवघड होईल. म्हणून मीन राशीला विशेषतः ज्यांना BP, शुगर, हार्टचे त्रास आहेत त्यांनी स्वतःच्या तब्येतीवर लक्ष द्या. स्वतःसाठी वेळ द्या. पैसा कमवा. पैसा भरपूर कमवणार आहे. कष्ट भरपूर करा. जिद्द ठेवा. आपले पुढचे प्लॅनिंग कोणाला सांगू नका. तेव्हा ते प्लॅनिंग सक्सेस होतील. फक्त लक्ष, काम बीम सगळं करून स्वतःच्या तब्येत जपून बाकी सगळं करा. नाहीतर देव देतोय पैसा भरपूर पण तो खाण्यासाठी तोंड पण ताब्यात नाहीये. म्हणजे घसा दुखते किंवा पोट बिघडतंय ज्याला आपण म्हणतो ना, ती गोष्ट घडेल. त्यामुळे पहिली गोष्ट आहे स्वतःवर लक्ष द्या. आपली औषध पाणी, आपला व्यायाम, आपलं जेवण, या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर राहू तुम्हाला राजा बनवल्याशिवाय किंवा लखपती करोडपती बनवल्याशिवाय राहणार नाही. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. शांत राहा. जेवढं कमी बोलता येईल तेवढं बोला. कारण बोलून नाती फिसकटतील. बोलून त्रास तुम्हालाच होईल. त्यापेक्षा बोलू नका. आपलं काम भलं, आपण भलं, मेडिटेशन भलं, या प्रकारे राहिलं तर 1.5 वर्षात जे तुमचं होईल ना ते पुढे जाण्यासारखं आहे. त्याचप्रमाणे मगाशी पण मी सांगितलं, मीन राशीला परदेशी सेटल व्हायचे खूप सारे योग आहेत. तुम्ही शिक्षणाच्या दृष्टीनं व्हा, कशाच्या दृष्टीनं व्हा, परदेश वाट बघत आहे मीन राशीची. ज्यांना जायचंय ते 1.5 वर्षात जाणार आहेत. तर चांगले योग आहेत, त्यांचा चांगला उपयोग करून घ्या. काय कराल? महादेवाची उपासना करा, ओम नमः शिवाय म्हणा, बाकी काही करू नका. तर राहून ही चाल बदलली आहे. मीन राशीमध्ये राहू आला आहे. याची 12 राशींवर काय काय परिणाम होणार आहेत हे सगळं मी सांगितलं. हे तुम्हाला कसं वाटलं हे मला जरूर सांगा. तेव्हा आपण उद्याचा व्हिडिओ आठवड्याच्या राशी भविष्य करून सोमवार मंगळवार मी केतू तुम्हाला काय बदल देणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. हवं असेल तर भरपूर साऱ्या कमेंट मला आल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे या राहू केतू शनी मंगळ यांच्या दशेसाठी बुध सुद्धा आहे, गुरु सुद्धा आहे. आता राहू काही एकटा नाही, या सगळ्या ग्रहांना घेऊन येत आहे आपल्या बरोबर. त्यामुळं नवग्रह चौकी टायगर आय ब्रेसलेट आपल्याकडं असलंच पाहिजे. ज्याला वाटत असेल ताई ही विक्री करते तर हे साफ चुकीचं आहे. मला फक्त आणि फक्त माझ्या छोटीशी अशा फॅमिलीमध्ये सगळे सुखी पाहिजे आहेत. त्यासाठी धडपडून मी तुम्हाला परत परत सांगत आहे. तर बघा, वरती दिलेला नंबर आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर सांगा. ज्या राशींच्या नशिबाला दुःख आहेत त्यांनी घाबरून जाऊ नका. राहू महाराजांची आत्तापासून सेवा करायला सुरुवात करा. जर एवढं दुःख मिळणार असेल तर ते एवढंच मिळेल. कारण कुठलाही देव, कोणताही ग्रह असा नाही की तो सच्चाईच्या मागे लागेल. तुमचे जर कर्म चांगली असतील, तुम्ही जर चांगले वागत असाल, तुम्ही त्या ग्रहांना आदर देत असाल तर कोणताही ग्रह आपल्याला, शनी महाराज सुद्धा न्यायदेवता आहे, ते बळेनं त्रास कुणाला देत नाही. तर सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. तर चालू आहे नवरात्र, तरी सुद्धा ओम साईराम आणि जगदंब जगदंब.